श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 139। स्वामींच्या दर्शनासाठी झुंबड झाली होती। प्रत्येक जण स्वामींच्या चरणावरती माथा टेकवित होता। पार्वतीबाई आणि लक्ष्मीबाईंना ते भाग्य लाभले होते। कृतार्थ होऊन दोघे बाजूला झाल्या होत्या। बावडेकरी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी माथा टेकू पाहत होता, पण काही केलं त्याला ते जमत नव्हते। त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी स्वामींचे चरण आणि बावडेकरांचे कपाळ यात अंतर राहतच होता। बावडेकर हैराण झाला होता। हे काय घडतंय याचा मीमांसा त्याला काही कळत नव्हता। बिचारा वारंवार स्वामींच्या पायावर मस्तक ठेवण्याचा प्रयत्न करीत होता आणि प्रत्येक वेळी तो अयशस्वी व्हायचा। अखेर सोळाप्पानेच त्याला बाजूला केला होता, कारण बावडेकरांच्या पाठी इतर भक्तजनी खोळंबून उभे होते। स्वामींच्या या लीलेने बावडेकरांची स्वामीवरील श्रद्धा वाढली होती। आता आपण अक्कलकोटीच राहायचे आणि स्वामींच्या सेवेत आयुष्य संपवायचे असा त्याच्या मनोमन निश्चय केला होता। त्याला पार्वतीबाई आणि लक्ष्मीबाईंची आडकाठी नव्हती। परमेश्वराच्या सानिध्यात जर आपले उर्वरित आयुष्य गेले तर आपल्याला मोक्ष मिळेल असेही त्यांना वाटले होते। बावडेकरी स्वामींचे दर्शन घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करीत होता। उदरनिर्वाहासाठी तो माधुकरी मागून तिघांना पुरेल इतकी भिक्षा आणीत होता। इतर सेवेकरी स्वामींची जशी सेवा करीतात तशीच आपणही करावी अशी एक इच्छा बावडेकरच्या मनात जागृत झाली होती। आपण निव्वळ येऊन फक्त दर्शन घेतो, पण आपल्याकडून परब्रह्माची कसलीही सेवा घडत नाही ना, ही उमजून स्वामींची सेवा करण्याची इच्छा बावडेकरांच्या मनात बाळगली होती। त्यांनी सुंदराबाईंच्याकडे मोर्चा वळवला होता आणि सुंदराबाईंनी त्याला वाटाण्याची अक्षता लावल्या होत्या। कदाचित म्हणून चोळाप्पाने बावडेकरच्या पारड्यात आपले वजन टाकले होते। काय सेवा करू इच्छिता तुम्ही पौराणिक बुवा? चोळाप्पाने विचारले होते। मी स्वामी समर्थांसमोर पोथी वाचेन, बावडेकर उद्गारला होता। चोळाप्पाने लागलीच होकार दिला होता। तिसऱ्या प्रहरी बावडेकर पोथी घेऊन आला होता। स्वामी समोर उपस्थित असलेल्या भाविकांना म्हणाला, मी दररोज येथे पोथी वाचन करणार आहे, कुणाला आक्षेप तर नव्हता ना? बावडेकर पौराणिकाची पोथी सोडली होती। आपण प्रत्यक्ष परब्रह्माच्या साक्षीने पोथीचे वाचन करणार या विचाराने ते फुलासारखे फुलून गेले होते। नमन झाले, देवी देवतांचा जय जयकार झाला आणि बावडेकर श्लोक म्हणू लागताच हळूहळू स्वामींचा पारा वर चढू लागला। स्वामी का रागवत आहेत हे कोणालाच कळले नव्हते। बावडेकर पुराणिक एक श्लोक संपून दुसरा श्लोक म्हणू लागतात स्वामी संतप्त होऊन ओरडले, बंद कर तुझे पोथी वाचन, कोणी सांगितले तुला पोथी वाचायला? यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।